शाळेमध्ये जे लांबे सर आहे, सतीश लांबे सर यांनी माझ्या पत्नीसोबत 1 महिना झाला गैरवर्तन केले आहे. माझा हात धरले 27/3 ला खूप खराब शब्दांनी बोलले. मग त्याच्यानंतर त्यांनी माझा हात पाय दाबून मागत होतो असं पण म्हटलं त्यांनी. आपल्या हा महाराष्ट्र राज्यामध्ये जे जिल्हा परिषद शाळा आहे, जर आपण आताच हे प्रकरण जर थंड्यामध्ये घेतलं तर त्यांची आणखी खूप डेअरिंग वाढेल. तुझा लाड करतो, पुढच्या वर्षी मुलं कमी राहते, आपली मन इच्छा पूर्ण करायची आहे. HT न्यूज इंडिया, सच के साथ. शाळेत महिला मदतनीसाचा विनयभंग, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल. कानापूर नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत महिला मदतनीसाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षक सतीश लांबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार गेल्या महिनाभरापासून गैरवर्तन सुरू होते. 27 मार्च रोजी घडलेल्या प्रकारानंतर महिलेने पतीसह पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान फिर्यादी महिलेने HT न्यूज इंडियामध्ये आपली बाजू मांडली आहे. हिंगणघाट पोलिसांनी BNS अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी शिक्षकाकडून असे कृत्य घडत असेल तर विद्यार्थ्यांमध्ये कोणते संस्कार निर्माण होणार असा गंभीर प्रश्न आता नागरिक व पालकांमधून उपस्थित केला जात आहे. माझं नाव आशा सचिन निकोरे. मी बोरखेडी जिल्हा परिषद शाळेमध्ये मदतनी म्हणून काम करतो, केसरी करतो. आणि 1 महिना ह्या शाळेमध्ये शिक्षक आहे सतीश लांबे, त्यांनी माझ्यासोबत 1 महिना झाला गलत व्यवहार करत आले. माझा हात धरले पण मी नजरअंदाज केली. जाऊ दे बा, आपल्या बापाप्रमाणे आहे असं म्हटले. मग त्याच्यानंतर त्यांनी माझा हातपाय दाबून मागत होतो असं पण म्हटलं त्यांनी. तेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगितलं. ते म्हणत होते आशा जाऊ दे, त्याची तब्येत खराब राहते, हे आपल्या बापाप्रमाणे आहे म्हटलं असं. त्यांनी बी नजरअंदाज केला. आणि मग त्याच्यानंतर माझ्या खांद्यावर हात टाकले. तर मला सही नाही झालं. मी त्याला डपटलं का सर हे असं मला आवडत नाही, मी घरी सांगून देईन असं त्याला म्हटलं. आणि घरी चालली आली. त्याच्यानंतर 27 तारखेला त्यानं माझ्यासोबत खूप गलत बोलले. तुझा लाड करतो, मी तुझा लाड करतो, पुढच्या वर्षी मुलं कमी राहते, आपली मन इच्छा पूर्ण करायची आहे. आणि अजून काही एक वेगळा शब्द खूप गलत बोलले. मला सहन नाही झालं. मी त्याच्यावर हे झाले का त्याला म्हटलं का सर हे तुम्ही शिक्षक आहे, हे तुम्हाला शोभत नाही असं बोलणं असं. तर माझं नाव सचिन वसंतराव निकुरे आहे. मी बोरखेडीला राहतो. तिथे जिल्हा परिषद जी शाळा आहे त्या शाळेमध्ये माझी पत्नी आशा सचिन निकुरे ही मदतनीस म्हणून काम करते. आणि त्याच शाळेमध्ये जे लांबे सर आहे, सतीश लांबे सर यांनी माझ्या पत्नीसोबत 1 महिना झाला गैरवर्तन केले आहे. सुरुवातीमध्ये तिला टच करणं किंवा तिला असं विलग्न हे झाल्यानंतर माझ्या पत्नीनं त्याला डपटलं की हे मला अजिबात आवडणार नाही, नाहीतर मी घरी सांगेल. तिला असं वाटलं की हा इथेच थांबून जाईल. त्याच्यानंतर त्यांनी 27/3 ला खूप खराब शब्दांनी बोलले. आणि खराब शब्दांनी बोलल्यानंतर त्यानं मला 28 तारखेला सांगितलं. त्याच्यानंतर मी माझ्या गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि गावातले काही वैयक्तिक म्हणजे माणसं घेऊन मी शाळेमध्ये गेलो. त्यांच्यासोबत चर्चा केली. याच्यावर तिनं आपली बाजू मांडली. माझ्या पत्नीनं जे घडलेलं आहे ते सांगितलं सर्व लोकांसमोर. त्याच्यानंतर आम्ही त्या सरांना विचारलं की सर तुम्हीच सांगा का जर माझ्या पत्नीची काही गलती आहे तर तुम्ही स्पष्टपणे सांगा. ते काहीच बोलले नाही. त्याच्यानंतर सरळ आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो, रिपोर्ट दिली आणि आता त्यांच्यावर केस वगैरे दर्ज झाली आहे, त्यांचा तपास चालू आहे. तर शासनाकडून मला एकच अपेक्षा आहे की मला न्याय मिळाला पाहिजे. आणि आपल्या हा महाराष्ट्र राज्यामध्ये जे जिल्हा परिषद शाळा आहे, जर आपण आताच हे प्रकरण जर थंड्यामध्ये घेतलं तर त्यांची आणखी खूप डेअरिंग वाढेल. मला न्याय पाहिजे. आणि ह्या अशा शाळामुळे मला असा मानसिक त्रास होत आहे. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया.